तुमचे पिरियड्स वेळेवर येत नाहीत का? कधी 25 दिवसात, कधी 40 दिवसांनी, कधी स्किप पण होतात आणि प्रत्येक वेळी टेन्शन. हे नॉर्मल आहे का? खूप मुली आणि स्त्रिया हा प्रॉब्लेम इग्नोर करतात, पण इरेग्युलर पिरियड्स म्हणजे बॉडी काहीतरी सिग्नल देत आहे. आज आपण समजून घेणार आहोत नॅचरल पिरियड्स इरेग्युलर का होतात आणि नॅचरल पद्धतीने ते कसे सुधारता येतात. नमस्कार, मी डॉक्टर स्वाती देशमुख, होमिओपॅथिक कन्सल्टंट. आज आपण एक खूप कॉमन पण इग्नोर होणारा विषय घेणार आहोत, इरेग्युलर पिरियड्स. आणि विशेष म्हणजे त्यामागची कारणं आणि नॅचरल हिलिंग अप्रोच काय असू शकतो आपण पाहणार आहोत. सर्वात आधी नॉर्मल सायकल काय असते ते समजून घेऊया. साधारणपणे 28 ते 30 दिवसांचा सायकल नॉर्मल मानला जातो, पण 24 ते 35 दिवसांच्या रेंजमध्ये असेल तर ऍक्सेप्टेबल आहे. जर पिरियड्स खूप उशिरा येत असतील, खूप लवकर येत असतील किंवा महिन्याला स्किप होत असतील तर ते इरेग्युलर मानले जातात. पिरियड्स इरेग्युलर होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. पहिलं कारण हॉर्मोनल इम्बॅलन्स. हा सर्वात कॉमन कारण आहे. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन यांचा बॅलन्स बिघडतो. दुसरं कारण म्हणजे स्ट्रेस आणि लाईफस्टाईल. खूप जास्त स्ट्रेस, कमी झोप, इरेग्युलर रुटीन याचा थेट इफेक्ट हॉर्मोनवर होतो. तिसरं कारण म्हणजे पीसीओडी किंवा पीसीओएस. आजकाल खूप कॉमन झालेला प्रॉब्लेम. यामध्ये पिरियड्स इरेग्युलर होतात, वेट गेन होतं, ॲक्ने येतात. चौथा वेट इश्यूज. खूप वेट गेन किंवा खूप वेट लॉस होणं, दोन्हीमुळे सायकल डिस्टर्ब होऊ शकते. पाचवा थायरॉइड इम्बॅलन्स. थायरॉइड ग्लॅन्डचा इफेक्ट पिरियड्सवर थेट पडतो. खूप वेळा मुली म्हणतात ठीक आहे, कधी येत नाही तर काय झालं, पण इग्नोर केल्याने पुढे प्रॉब्लेम वाढू शकतो, जसं फर्टिलिटी इश्यूज, सिव्हिअर हॉर्मोनल इम्बॅलन्स, लॉंग टर्म हेल्थ प्रॉब्लेम्स. नॅचरल हिलिंग मध्ये आपण फक्त पिरियड्स रेग्युलेट करत नाही तर बॉडीला बॅलन्स करतो. होमिओपॅथीमध्ये इंडिव्हिज्युअल केस घेतली जाते आणि तुमचा बॉडी टाईप आणि सिम्पटम्स नुसार मेडिसिन दिले जातात. यामुळे हॉर्मोन्स नॅचरली बॅलन्स होतात आणि पिरियड्स रेग्युलरली येऊ लागतात. आणि पिरियड्स रेग्युलर आल्यानंतरही जे काही बाकी इश्यूज आहेत, जसं काही वेट गेन किंवा इतर हॉर्मोनल इश्यूज, स्किन इश्यूज, आपोआपच बॅलन्स केले जातात. अँड दॅट इज हाऊ होमिओपॅथिक ट्रीटमेंटनी बरा केला जातो पेशंट. सेकंड म्हणजे लाईफस्टाईल करेक्शन. प्रॉपर स्लीप, रेग्युलर एक्सरसाइज, स्ट्रेस मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. थर्ड म्हणजे डाएट सुधारणा. जंक फूड कमी करा, बॅलन्स डाएट घ्या, आयर्न किंवा न्यूट्रिशननी भरपूर डाएट घ्या. फोर्थ म्हणजे कन्सिस्टन्सी. ट्रीटमेंटमध्ये पेशन्स आणि कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. माझ्याकडे एक पेशंट आली होती, तिचे पिरियड्स 2 ते 3 महिने येतच नव्हते आणि त्यामुळे ती खूप स्ट्रेसमध्ये होती. आम्ही तिची कंप्लीट केस घेतली आणि ट्रीटमेंट सुरू केली. 3 महिन्यात तिचे हॉर्मोन्स बॅलन्स झाले आणि 6 महिन्यात तिचे पिरियड्स रेग्युलरली यायला लागले. तर मुख्य गोष्ट लक्षात ठेवा, इरेग्युलर पिरियड्स हा काही डिझीज नव्हे, तो बॉडीचा सिग्नल आहे. जर तुम्ही रूट कॉज समजून घेतला आणि प्रॉपर नॅचरल अप्रोच घेतला तर पिरियड्स पुन्हा रेग्युलर होऊ शकतात. जर तुम्हाला असा प्रॉब्लेम असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, योग्य ट्रीटमेंट घ्या. हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी पुन्हा भेटेन एका नवीन विषयासोबत. धन्यवाद.